हॅलो गाईस, त्याच्यात तुम्ही सर्व स्वागत तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर मध्ये तुम्ही आधी बघितलं आपलं GPLचा व्लॉग म्हणजे गुरुदत्त प्रीमियर लीगचा व्लॉग. तर आज आहे आमची MPL म्हणजे म्हात्रेवाली प्रीमियर लीग. तर पहिलाच वर्ष आहे आपला म्हात्रेवाली प्रीमियर लीगचा. तर सगळं प्रॅक्टिस चालू आहे. सकाळ तर उगवलं आहे, स्टेज वगैरे मस्त एकदम मला दाखवतो जवळ जाऊन. इथं आपले सगळे बंधूच आहेत, प्रॅक्टिस सेशन चालू आहे. आस्ते आस्ते येतील सगळी, तुम्हाला दाखवतो का किती 8 टीम आहे टोटल 8 टीम आहेत. कुठल्या टीम आहेत आणि कोणकोणत्या टीममध्ये ते पण तुम्हाला दाखवेन. तर सध्या असते ते सगळे जमा होतात, तर तुम्हाला दाखवतोच कोण येते ते. चला बघूया. तर मंडळी आता असते सगळे जमायला सुरू झालेत, पण अजून पण आल्या नाही पूर्ण टीम, कारण की 8 टीम आहेत. 8 टीममध्ये दिसत नाही एवढी पोर आल्यात ते. आता बघूया, तिथे बघून अरेंजमेंट चालू आहे स्टेजची. बाकी दाखवतो तुम्हाला असते कसं काय होतं ते. काय एक नंबर झालाय. तर मंडळी फायनली सगळे जमलेले आहेत, म्हणजे सर्वच नाही थोडेफार जमलेले आहेत. मग थोडं आता पूजा वगैरे आपल्या पिचचे वगैरे स्टंपचे वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आता तुम्हाला दाखवतो. म्हात्रेवाली क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला अनुभवायला कारण की सगळ्याच टीम आल्या ना. म्हात्रेवाली क्रिकेट तुम्हाला दाखवीन आज या मंचावर या मैदानावर खेळताना दिसेल. आणि आज मौसमने पण साथ दिली, बघू शकता तुम्ही वरती पूर्ण भारी आहे क्लाउड. नाहीतर 2 दिवस पाऊस होता, वाट लागली, पण भारी आयोजन झालं एकदम. म्हात्रेवाली क्रिकेटसाठी आजी पहिलाच वर्ष आहे. आता पूजा कुलदैवत मंडळ इथे आपला पिंट्या आहे जी नवरात्र उत्सव फुल ऑन सेटअप करताना. सर्वात जास्त आगमन सोहळा जर कुठे होत असेल आजी माझी खेळाडू यक्ष खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी ही स्पर्धा. तर मंडळी इथं आपला इनोग्रेशनचा कार्यक्रम चाललाय, म्हणजे पूर्ण चालू आहे पूजा वगैरेचं. तर ही सगळी आपली मंडळी आहेत, ती पूर्ण लेजंड प्लेयर्स आहेत आपल्या म्हात्रेवालीचे. तर तुम्ही काय बोलाल, आपल्या म्हात्रेवाली प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष आहे, तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम जे संयोजक आहेत त्यांचं मी अभिनंदन मनापासून करतो आहे. आणि ज्या दानशूर व्यक्तीने जे डोनर आहेत त्यांनी याला भरभरून मदत केली आहे अशा टुर्नामेंटला, त्यांचंही सर्वांचं पहिल्यापासून मी या म्हात्रेवालीतर्फे त्यांचा आभार मानतो. आणि ही स्पर्धा जी आज पहिलं वर्ष जरी असलं ही कायमची चालू राहणार आहे. आणि या स्पर्धेमुळे जसे आता आपल्याला IPL मध्ये काय होतं आहे का, आज विराट कोहली, रोहित शर्मासारखा खेळाडू रिटायर होऊनसुद्धा आपल्याला जाणीव भासत नाही का हा खेळाडू पाहिजे का. बरीच तयार झालेले आहेत तरुण खेळाडू. तशीच एक स्पर्धा का म्हात्रेवालीतर्फे नेहमी गावातर्फे खेळतात, पण गावात सर्वांना एंट्री मिळत नाही. पण या म्हात्रेवालीमध्ये एखादा चांगला खेळाडू पण येऊ शकतो आणि तो म्हात्रेवालीचंच घनसोली गावाचं किंवा नव्या मुंबईचं पण नेतृत्व करू शकतो आहे. त्यासाठी ही स्पर्धा असणं ही जाम आवश्यक आहे आणि जो पण सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहावी अशी माझी अपेक्षा आहे. तर मला तिथे बघितलं आपले जे नाना होते त्यांनी क्लिअर सांगितलं की, कारण की खरंच गोष्ट आहे की गावात आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना खेळायला चान्स भेटेल, उभरून येतील प्लेयर. तर बघूया चला कसं काय होतं इनोग्रेशन. सराचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज असतील, इथे सर्व प्लेयर्स आहेत. आदरणीय कोळी समाजाची ग्रामदेवता आदरणीय एकवीरा देवीला देखील मस्त नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न करतो. आपली ओपनिंग झालेली आहे. तर आता मॅच आहे मिशो लायन्स वर्सेस रियांशी. तर बघूया आता कोणता टॉस होईल, बघू कोण टॉस जिंकत आहे. तर मंडळी तुम्ही बघितलं आता टॉस झाला, तर रियांशी 11 आणि आपला मिशो लायन्सची मॅच आहे. तर ही रियांशी 11ची टीम पूर्ण. तर काय कशी काय झाली आपली प्रॅक्टिस आणि कसं काय झालं प्रयत्न, आता काय असणार आपला? आमची प्रॅक्टिस तर चांगली झालेली आहे आणि आमची पोरं पण बघायला गेले तर खूप चांगले आहेत. आणि मला माहिती आहे का चांगले खेळ खेळतील आणि आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. तर तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर हा टीमचा हरवलेला प्लेअर कुठे गेलता तू? तर त्यांची मॅच स्टार्ट होईल. काय घेतलं आपण?
घेतले काय बॅटिंग आहे. तर म्हटले तुम्ही जे आता बघितली ते रिलायन्सची 11 होती, तर ते निश्व टीम, तरी पूर्ण जी टीम आहे. तर कशी झाली आपली तयारी? तर तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर म्हटलं तर यांची मॅच स्टार्ट होईल, तर बघूया कसं काय होतं ते सर्व पूर्ण. कारण आपण आज एकच मॅच दाखवणार आहोत आणि डायरेक्ट आपण सेमीफायनल आणि फायनल दाखवणार आहोत, कारण की मोठा ब्लॉग होईल पूर्ण त्यामुळे. तर आता बघूया कसं काय होतं. तर जास्त इंटरेस्टिंग झालं तर वाढवेन मी. तर बघूया आता पहिली मॅच मध्ये काय कसं काय होतं. 5 ओव्हरची मॅच आहे पूर्ण. चलो देखते. पहिला बॉल मात्र प्रीमियर लीगचा पहिलाच बॉल ऑन साइड लावून ड्रा केला. केलू जर मेट्रिक डिव्हिजन मध्ये आला होता ग्राम केलू जाईल. पहिलीला कंप्लीट झाली, दुसरीला घेण्याचा प्रयत्न केला तर काय घडलाय. तर मंडळी मॅच चालू झाला आणि इथं आपला आयुष बंधू आलाय कॉमेंट्री करायला. अच्छा अच्छा. तर विघ्नेश नाना पण आहेत, तुम्हाला दाखवतोच. तर बघू यांच्या मॅचमध्ये काय होतं ते. तर मंडळी तिथे मॅच चालू आहे आणि इथे आपल्या जेवणाची सोय चालू आहे, म्हणजे सर्वांना जेवणाची सोय केली आहे. टॅमॅटो वगैरे कापायचं काम चालू आहे इथे, नानासं करतात, कांदा वगैरे. हा ना, काय काय जेवायलाच? अच्छा, म्हणजे आज शनिवार आहे म्हणून भाजी, आणि उद्या काय? अच्छा, म्हणजे उद्या नॉनव्हेज आहे, रविवार. आज शनिवार आहे म्हणून भाजी वगैरे आहे. तर मस्त सोय केली. पहिलाच वर्ष आहे आणि एक नंबर म्हणजे आयोजन आहे. तर आता बघूया आपण मॅचकडे जाऊया. तर मंडळी पहिली इनिंग झालेली आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये रिलायन्स 11ने 56 रन दिलेत. आता बघूया निशव करते की नाही ते, निशवची टीम पूर्ण. तर मंडळी तुम्ही आता बघताय आपली रिलायन्स 11 वर्सेस आपला निशव, त्यांची मॅच चालूच आहे. तर आता याच्यानंतर आपली जी मॅच आहे VRC 11 वर्सेस MVY फायटर्स यांची मॅच आहे. तर ही टीम आहे आपली MVY फायटर्स, ही त्यांची पूर्ण टीम आहे. आणि आता त्यांचा टॉस झाला, तर टॉसमध्ये काय झालं आपला? आम्ही टॉस जिंकलो, तर टॉस बॅटिंग घेतली. तर आता तुमची रणनीती काय असेल मग? 65-70. तर त्यांची मस्त स्ट्रॉंग टीम आहे. बाकी काय प्लॅनिंग, जिताची प्लॅनिंग आहे का नाही? जिंकायची प्लॅनिंग आहे, जिंकणारच आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तर म्हटलं तुम्ही जे आता मॅच बघत होता रिलायन्स 11 वर्सेस आपला निशव लायन्स, यांच्यामध्ये निशव लायन्स जिंकलेले आहेत. तर आता जी मॅच होणार आहे ती आपली MVY फायटर्स वर्सेस आपली VRC 11 आहे. तर तुम्ही MVY टीम बघितलीच, तर आता ही VRC 11 तरी त्याची पूर्ण टीम आहे. तर काय तुमची कशी झाली प्रॅक्टिस? प्रॅक्टिस कोणतीच नाही, होईल ते. पण जिंकायची तयारी आहे का नाही? तसेच टीम आहेत, प्लेयर तर एकदम स्ट्रॉंग आहेत सगळे. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर इथे मॅच चालू आहे आणि इथं आपल्या नानाने स्पॉन्सर केलं आहे शेंगा. स्पॉन्सर बाय नाना. शेंगा त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत आपल्या मात्र्याली. तर मंडळी आपली VRC 11ची फिल्डिंग झालेली आहे आणि 70 रन दिलेत. आता बघू आपल्याला चेस होतात का ते, कसं काय होतं आता बघू. ओपनिंगला कोण चाललंय ते? काय भाई, काय कुठं अटकलं आपलं काम? काम अटकलं प्रॅक्टिस मुलं, काम प्रॅक्टिस नाही तर काय नाही. ठीक आहे भाई, होतील काढशाल भाई. तुमच्यामध्ये भारी बॅटर आहेत इथे पण बॅटर आहेत, बॅटरच आहेत, काय वांधा नाही. तर मंडळी तुम्ही आता बघता आपला VRC 11 आणि आपली फायटर्सची मॅच चालू आहे. तर आता आपण बघणार श्रीकांत 11. आता याच्यानंतरची मॅच आहे ती श्रीकांत 11. तर ही आपली पूर्ण टीम आहे श्रीकांत 11. तर काय भाई, कशी झाली आपली प्रॅक्टिस? तर चांगली झाली आहे. सगळ्यांचं आमचं कॉम्बिनेशन पण चांगलं बसलं आहे. टीममध्ये ॲक्च्युली 5 बॉलर्स आहेत, मग आमच्याकडे 6 बॉलर आहेत. आम्ही फुल कॉन्फिडन्सने उतरू ग्राउंडमध्ये. तसे लेजंड प्लेअर पण आहेत. मग जिंकायची तयारी आहे का नाही? बेस्ट ऑफ लक सगळ्यांना, बेस्ट ऑफ. तर म्हटलं तुम्ही जी आता टीम बघितली होती श्रीकांत 11 आणि आता त्यांच्या ऑपोजिटची टीम आहे ती आपली मितिशा 11. तरी त्यांची पूर्ण टीम आहे, म्हणजे अर्धे पेऱ्याची बाकी आहेत, पण ही पूर्ण टीम अशी स्ट्रॉंग. तर कशी झाली आपली प्रॅक्टिस? तर झाले चांगलीच, बघूया स्पर्धेमध्ये कसं खेळतो आम्ही. तर टीम घ्यायची इच्छा कशी झाली? नितीश पाटील टीम घेतली आणि लकली कुणालनी ती चिठ्ठी काढली माझ्या नावाची, त्याच्या टीममध्ये गेलो, निखिलदाच्या टीममध्ये गेलो. मला आनंद होतो या प्रीमियर लीगमध्ये केलायचा. त्या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा मी प्रयत्न केला. तर तुमची टीम तशी स्ट्रॉंग आहे, आहेत प्लेअर खेळणार आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर मंडळी आत्ता झालेल्या मॅचमध्ये MVY टीम जिंकलेली आहे, हे बघा जिथून आलेले आहे गाईज. आणि आपली VRC 11 हारलेली आहे. तर त्याची पुढची मॅच आहे श्रीकांत वर्सेस मितिशा. तर बघूया कसं काय होतं आहे. बस भाई बस, आराम कर, तुला हक्क आहे, तुम्ही जितलेच भाई.
तर मंडळी मॅच चालू आहे आणि पाऊस आलाय जोरात. तर म्हणजे तुम्ही बघताच आहेत आपल्या भाईभरी टीम आहेत. तर त्याच्यापैकी अजून एक टीम आहे आपले जे फायटर्स आणि त्याच्यामध्ये प्लेयर आहेत. आपला अनुराग भाई पण आहे त्याच्यामध्ये आणि आपले दादा होणार आहेत जय दादा. तर कशी झाली तुमची प्रॅक्टिस? प्रॅक्टिस खूप चांगली झाली, पण एकच दिवस प्रॅक्टिस झाले आमची. आता बघू, ते टीमने 100% देण्याचा प्रयत्न करा, जिकायचा प्रयत्न होईल. तशी आहे तुमची स्ट्रॉंग टीम आहे. सो तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर मंडळी तुम्ही ज्या टीम बघितली ती होती जे फायटर्स आणि आता आपण जी बघा के स्टार मॅग्निफिशंट. तर ही त्यांची पूर्ण टीम आहे. बघू शकता किती मोठी टीम आहे. तर ना कशी झाली आपली प्रॅक्टिस? सर्वांची प्रॅक्टिस चांगली आहे, त्याचप्रकारे चांगल्या पद्धतीने खेळत आहेत आणि रनिंग पण चांगली आहे, फिटनेस चांगलं आहे. या प्रकारे आम्ही जिंकणार एवढं आम्हाला शुअरिटी आहे. यांच्यामध्ये मस्त मोठे मोठे प्लेयर पण आहेत. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. तुम्ही काय करताय? आपल्याला तर सबस्क्राईब लाईक शेअर तर करतच नाही. पहिला राऊंड ती घंटी वाजवली का? आता लाईक करा. केला ना, ठीक आहे, चलो बाय. तर म्हणजे तुम्ही बघितलं आपल्या 8 टीम ज्या होत्या, तर अशा 8 टीम आहेत. तर आपण इथपर्यंतच आजचा ब्लॉग बनवला आहे. म्हणजे उद्या फायनल होणार आहे, म्हणजे सेमीफायनल आणि फायनल होईल त्याचे पण मॅच दाखवणार. कारण की पूर्ण दाखवलं तर ब्लॉग मोठा आहे. तुम्हाला फक्त आजचा उद्घाटन सोहळा आणि कोण टीममध्ये आणि काय टीमचे नावं वगैरे आहेत आणि किती टीम्स आहेत ते दाखवायचं होता. सो आज एवढंच होता. आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या. चला. तर मंडळी आज दिवस दुसरा. तर आपण काल बघितले आपल्या 8 टीम होता पूर्ण. तर 8 टीमच्या तुम्ही बघितले प्लेयर्स कोण आहेत ते. तर काल आपलं संध्याकाळी जायचं थोडं बाहेर, त्यामुळे आपण आलो आणि आता पण सगळी काम होतं, तर आपण काम आटपून आलो. तर आता आपण सेमीफायनल आणि फायनल बघणार आहोत. तर काल तुम्ही 8 टीम बघितले जे कोण होते ते. तर सेमीफायनलला तर या 2 टीम पोहोचल्यात आणि फायनलला 1 टीम पोहोचले. तर जी सेमीफायनलमध्ये आता 1 टीम जितेल ती फायनलला जाईल. तर बघूया कसं काय होतं इथे. आणि जेवायची पण आज सोय मस्त आहे, चिकन नॉनव्हेज वगैरे आहेत. तर बघूया आपण काय आहे ते. येस गाईज, तर बघूया आपण जेवायला काय आहे ते तुम्हाला सांगतोच तिकडे जाऊन. तर सध्या पण इथे उससरच घ्यायला आला आहे. इथे आपले बंधूच पण आलेत. कुठे गेले होते तुम्ही? नवीन खरेदी. तर नवीन गाडी पण येते आपल्या बंधूची. तर आता आपण आलो इथे उससरच घ्यायला. आपले विघ्नेश नाणे आणि आयुष बंधू तिकडे कॉमेंट्री करतो. तर ते आपल्या इथं आलेत कॉमेंट्री करायला. तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना आता काय ऊन लागतं आहे, 34 सेल्सिअस आहे गरमी. तर थोडा उससरच द्यायला पाहिजे. तर आता उससरच त्यांना देऊ आणि मग तुम्हाला सांगतो पुढे काय येतं, जेवायला काय येते आज. चला बघूया. तो काहीच आपण आलेलो आपल्या मॅचेच्या इथे आणि इथे मॅच चालू आणि इथे जेवण आहे आपला. तर मटण भात आणि इथे मोठी आस्थी जेवायला बसलेत, कमिटीत जेवायला बसले. इथे आपले दादा व्हेज हां सॉरी आपले दादा व्हेजिटेरियन आहेत. आणि इथे आपला कुणाल भाई फुल भरून घेतला आहे, भूक लागली असेल घरी. आणि इथे आपले बबलू दादा. कसं आहे ऑर्गनाईज केलं ते कसं आहे? घे जेवून जेवताना डिस्टर्ब नको. आणि इथे आपले उमेश दादा. आपण याच्याशी नंतर बोलणार आहोत आपल्या जाऊन बघूया कसे चालले मॅच. चला. कदाचित या सामन्याचा निकाल लागलेला आहे की काय, परंतु क्रिकेटचा की कोणता. तर तुम्हाला जसं बोललो यांची टीम सेमीफायनलमध्ये गेलेली आहे आणि काही कडक बॅटिंग केलेलं आहे. पाटील कसं वाटतं तुम्हाला? काय नाही, एकदम स्टॅमिना पूर्ण खपलेला आहे. मॅच जिंकायची होती, पण जे डोक्यात होतं ते झालंय का? हा ते झाला. आता बघूया यांचं फायनलमध्ये कसं काय होतं ते सेमीफायनलमध्ये. अरे का? अरे काय नाही भाई, मॅच आहे गेम आहे. जीत आता कॉमेंटरची पटली बघा, कॉमेंटरची पटली गॉगल पण टॉस सेट होतं ना, खूप सूर्य येतं. गेम आहे होतं रे. त्यांची टीम हारली त्यामुळे अगदी तुम्ही लहान आहात, 14-15 वर्षाचे तुम्ही खेळाडू आहेत आणि जरी पराभव झाला असेल तरी देखील कधी हार मानायची नाही. क्रिकेट हा खेळ तसा आहे की एखाद्या दिवशी तुम्हाला राजा बनवतो, एखाद्या दिवशी तुम्हाला रंग बनवतोय. अशी अवघड येतात आणि तुम्ही खचू नका, थांबू नका. थोडा इकडे बांबू येते.
आज ही स्पर्धा जरी संपली असेल तुमचं आव्हान तर देखील काय बोलणार आपल्या म्हात्रेवाली प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षाबद्दल? एक्सायटेड प्रीमियर लीग आहे. म्हात्रेवालीचं क्रिकेट म्हणजे एक मानाचं क्रिकेट आहे, कारण की घडसोलीच्या क्रिकेटमध्ये म्हात्रेवाली क्रिकेटचं किंवा म्हात्रेवालीचं फार कॉन्ट्रिब्युशन आहे. मोठमोठे खेळाडू या आळीमध्ये किंवा या परिसरामध्ये होऊन गेले, त्यामुळे त्यांची प्रीमियर लीग फारच एक्सायटेड होती. आणि काल या स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी पार पडला. सगळेच लेजंड खेळाडू मान्यवर उपस्थित होते आणि फार चांगल्या पद्धतीने प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. भरपूर स्पर्धा आम्ही करतो, भरपूर प्रीमियर लीग करतो. त्यामधील म्हात्रेवाली प्रीमियर लीग हे आमच्यासाठी फार स्पेशल आहे. खूप चांगला आणि खूप चांगलं नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. आणि पर्सनली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, ॲज अ प्रेक्षक म्हणून, ॲज अ घडसोलीकर म्हणून मला फार मजा आली या प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि म्हात्रेवालीने जो मला व्यासपीठ दिला, मला जी संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्याच आयोजन कमिटीचं, खास करून उमेश म्हात्रे, कुणाल असेल, कल्पेश असेल, या सगळ्यांचाच आभार मानतोय. जय म्हात्रे असेल यांचं देखील आभार मानतोय. नितेश तुझं देखील आभार मानतोय. आणि आज म्हात्रेवालीचं क्रिकेट फार वेगळ्या स्तरावर गेलंय. अगदी यंगस्टर खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आहे आणि त्याच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू येताना दिसतील, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. खूप चांगल्या खेळाडूने, खूप नवीन खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मी आभार मानतो. आणि रिद्धेश म्हात्रे खास तुझा आभार मानतोय, कारण की प्रीमियर लीग असो, क्रिकेटच्या स्पर्धा असो, किंवा कुठलाही नवी मुंबई किंवा नवी मुंबई बाहेर इव्हेंट असो, ते कव्हर करण्याचं काम तुम्ही करताय. रिद्धेश, खऱ्या अर्थानं तुम्ही देखील ब्लॉगरच्या दुनियेमधून आपण या परिसराचं किंवा कुठल्याही इव्हेंटचं फार चांगल्या पद्धतीने कव्हरेज करता, त्याबद्दल मी सगळ्यांना आवाहन करतो की रिद्धेश म्हात्रेच्या ब्लॉगला खऱ्या अर्थानं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद. तर म्हणजे टॉस पण बनवत आहे खास टेल्सन हेड. तर इथे आपले दादा बसल्यात, पिंट्या दादा डीजेवर, ऑलराऊंडर सब कर सकते. सो गाईज आता सेमीफायनल चालू आहे. तर YVM टीम आहे इथे, तर त्यांची बॅटिंग चालू आहे. तर काय कसं वाटतं, सेमीफायनलपर्यंत पोहोचलेत? चांगली बॅटिंग चालू आहे, बॉलिंग पण मस्त चालू आहे. आता ही सगळी टीम आहे, ही पूर्ण टीम आहे यांची. आणि कसं वाटतंय टीम पोहोचली एकदम सेमीफायनल पर्यंत? आनंद वाटतो. कितीचं टार्गेट द्यायची आहे? 60 क्रॉस 70. आता किती झालेत? 18 झालेत. आपला भाई आऊट झालाय, बघूया आता किती होतात. अनुराग मिश्रावर अटॅक केला जातोय. डिसिप्लिन या क्रिकेटमध्ये दाखवले अनुराग मिश्रा. तर मंडळी आता 82 झालेत. दादा आपल्याला 60 बोललेला, 60 क्रॉस, पण आता यांचे 82 झालेत. आता त्यांना 82 डिफेंड करायचे आहेत, बघूया होतात का. बाकी टीम तर आहे स्ट्रॉंग, सो बघूया आता. त्यांची पूर्ण चालले रणनीती. आणि ते आपला सुनील भाई आहे, एक नंबर. बेचल धावा कैसा लग रहा है? 42 जीतना है बस. टीम चालली डिफेंड करायला यांची टीम फायनल आहे. कसं वाटतंय फायनलला गेलेत? आनंद वाटतो. काय आता काय रणनीती काय आहे का नाही तुमची? रणनीती आता काय नाही, कारण आपलीच टीम आहे. आता हे लोक जिंकणारच आहे. बघूया आपण आता सेमीफायनल बघूया. पहिला 82चं टार्गेट आहे, बघूया. सो गाईज आता ही टीम आहे आणि आपला हर्षभाई आणि अनुराग गेलाय. आता यांना चेस करायचं आहे. ही पूर्ण टीम आहे, दमल्यात सगळी. पाणी कसं वाटतंय टुर्नामेंट बघून? आता ही यावरची मॅच आहे, करू नाही दिले 100% दिलाय. आता बघूया. यांनी पण एक मस्त विकेट घेतली.
मेन बॅट्समॅन आउट झाला गाईज. मेन बॅट्समॅन